अहिल्या, मी तुला श्रीपूर मतदारसंघाचं तिकीट मिळवून देऊ शकते. यापुढे माझ्याशी कुठलाही संबंध वाढवण्याचा प्रयत्न करू नका, कारण माझा आणि तुमचा आता काहीही संबंध नाहीये. संबंध जपले की हळूहळू सगळी नाती उलगडत जातीलच की. तुझ्या ड्रेसची रिसिप्ट तुझ्याकडेच आहे ना? तुला वाटलं तर ते आण, नाही तर जाऊ दे. म्हणजे कर्वे नवीन मासा गाळाला लावतोय. तर तुला बोललो होतो की नाही मी, एकाचा बळी द्यायचा आहे. काय झालं तोंड पाडून बसायला? मनासारखं शॉपिंग झालं नाही का? नाही, तसं नाही. मग अमृताने त्रास दिला? उलट माझाच त्रास झाला असेल तिला. झालंय काय? काय नाही. जानकी, काय झालंय? मला वाटतं मी कॉलेजमध्ये नको जायला. आता काय झालं अचानक तुला? अचानक म्हणजे बहुधा आत्याबाईंना माझं कॉलेजला जाणं फारसं पटलं नाहीये. अच्छा, म्हणजे आत्याबाईंचा प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, माझाच. म्हणजे मी अडाणी येते 2-4 व्यवहारांच्याच गोष्टीमध्ये ना. तेवढं शिकल्या म्हणजे झालं, त्यासाठी कॉलेजात कशाला झालं? तू कॉलेजला जाणारच हे मी शेवटचं सांगतोय तुला. आणि मला खरं खरं सांग, तुला कोणी काही बोललंय का? या घरात मला कोण कशाला काही बोलेल, आणि बोललं तरी माझ्या फायद्यासाठीच असेल ना. फायद्या तोट्याच्या गोष्टी आता तू मला शिकवू नकोस. मला फक्त एवढं सांग, कोण बोललं तुला? कोणी बोललं नाही. पण साहेब, काय झालं वाकणेस? महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बाहेर थांबा, मी आलो. ठीक आहे. तू कॉलेजला जायचंयस. कोण आहे इथे? हा, कोण आहे इथे? हे बघा, माझ्या हातात चाकू आहे. मारायला मागे पुढे बघणार नाही मी. कोण आहे इथे? हा, कोण आहे?
चिमण्या कापतात तसा कापला ग. तुझं काय बर्थडे होता आज? मी काय नाही केलं. बातमी पक्की आहे का वाकणीस? का आपलं इकडचं तिकडचं ऐकूनच तुम्ही काहीतरी सांगताय? बातमी पक्की आहे साहेब. आपल्या गणेशनं स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. तो कर्वेच होता, तो म्हणाला. गणेशला काय माहिती कोण कर्वे? साहेब, गणेश कर्वेला ओळखतो. कारण कर्वेनं यापूर्वी गणेशवर गळ टाकण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे युगंधरा सरतापे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली म्हणायचं. ती गप्प कधी होती? फक्त यावेळेला डायरेक्ट कुठल्या तरी किल्लेदाराला तिने टार्गेट केलंय. तुम्हाला काय वाटतं? अहिल्या गळाला लागेल? आपल्या घरातलं सगळ्यात सोपं टार्गेट तेच आहे. कदाचित एव्हाना गळाला लागलं पण असेल. तसं असेल वाकणीस तर आपलंच दुर्दैव. इथे उभा महाराष्ट्र आपल्या हिताचा विचार करतोय आणि आपलीच माणसं आपल्याच पाठीत. घरभेदीपणा थोरा मोठ्यांनाही चुकलेला नाहीये. आपलं काय? तुम्ही मला सांगा आता मी काय करायचंय? अवघड जागचं दुखणं आहे वाकणीस. विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. साहेब, मी अहिल्याताईंबद्दल बोलत नाहीये, युगंधराबद्दल बोलतोय. युगंधराला सगळे गुन्हे माफ आहेत, कारण आम्हीच तसे गुन्हेगार आहोत. पण तुम्ही गाफील राहू नका वाकणीस. अहिल्या प्रकरणाचं काय करायचं ते मी बघतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे वनिताबाई. वनिताबाई चाकूला दार बीर लावून तयारीत होता वाटत. मी नाही हे केलं. मी खरंच नाही हे केलं. याच्यामध्ये आहे सगळं बंद केलेलं. काय केलं आणि काय नाही. चाकू उचलल्यापासून तांबडा होईपर्यंत सगळं याच्यात. अहो, मी खरं सांगते. नागोबा इथे कसं आलं मला नाही माहित. मला खरंच नाही माहित. मी नाही केलंय. मला माहितीये ना काय केलं काय नाही केलं. याला फोनवरनं ब्लॅकमेल केलं म्हणून ह्यो 5 लाख माझ्याकडनं घेऊन तुमच्याकडे आला आणि इथं आल्यावर पुरावा ठेवायचा नाही म्हणून शेतापीने याचा मर्डर करून टाकला तुम्ही. मला सांगतोय नाही हो, नाही. याच्यामध्ये सगळं बंद आहे. जे काय घडलंय ते आम्ही पाहिलेलं आहे. आता फक्त पोलिसांनी पाहिलं की झालं. स्टोरी कंप्लीट. तुम्ही का असं वागताय माझ्या बरोबर? आणि मग तू वागली ते न सांगता पळून गेली. वर ब्लॅकमेल करते, खून करते. मी पाया पडते तुमच्या. मी पाया पडते. मला याच्यातून बाहेर काढा. यासाठी चालूय मी इथं. तुला काय वाटलं व्हिडिओ शूटिंगचा धंदा चालू केलाय? का असं छळताय मला? छळणार नंतर, आता नाही. नंतर छळणार. आता इथं आलोय तुला इथनं घेऊन जाण्यासाठी. कळलं? पण एक बाकी बेस्ट केलं बरं का तू. या नतद्रष्टाला मारून टाकलंय. नाहीतर डोईजड झालाच होता मला. माझ्या आधी तूच मारून टाकला. लई बेस्ट केलं तू. आता एक काम करायचं, भाडा बिस्तारा गोंडाळा. चला बेट्या तुमच्या काय त्या इथनं उचला. इथनं निघायचं आपण आणि पुन्हा इथं कधी यायचं नाही. कळलं ना? निघा, तयारीला लागा. चला लवकर लवकर इथनं निघायचं. यायला रेड्या उठ. मी काय पाप केलं होतं म्हणून हा माणूस माझ्या आयुष्यात आला.
शिवा हा दुनिया पण तर बघेल लाल लाल मेहंदी लावलेल्या आहात. खरं तर मागच्याच इलेक्शनला अहिल्याबाईंनी एखादा मतदारसंघ लढवायला हवा होता. लढवलाही असता, पण नरसिंह किल्लेदारांना एकाच घरात 2 आमदार नको असतील. किती प्रयत्न केलेस तरी नरसिंह किल्लेदार तुला तिकीट मिळू देणार नाही. अहिल्या, मी तुला श्रीपूर मतदारसंघाचं तिकीट मिळवून देऊ शकते, विरोधी पक्षाचं. नरसिंह रावांसमोर विधानसभेत बसायचं का आयुष्यभर त्यांच्या माझघरात घरकोंबडी म्हणून राहायचं? युगंधरा कुठल्या हेतूने बोलत होती माहित नाही, पण होतं सगळं माझ्याच फायद्याचं. त्यामुळे आता कसला विचार करतेस? नरसिंह भाऊजींचाच ना? त्यांनी केला का तुझा विचार? वेळोवेळी त्यांनी तुझ्या तोंडाला पानच पुसलीयत. त्यांनी आजपर्यंत तुला या घरात काडीचीही किंमत दिलेली नाही. त्यांच्या नाराजीचा मी विचार का करू? नाहीतरी हीच संधी आहे त्या मोलकर्णीला तिची जागा दाखवून द्यायची. तो परशू, त्या आत्याबाई, सगळ्यांनाच. आणि एकदा का माझ्या हातात सत्ता आली की या घरात राहण्याची ही सक्ती माझ्यावर कुणीही करू शकणार नाही. आहे ग? नाही, एकटीच असतेस, बरी आहेस ना? हा प्रश्न कधी सुमित्राला विचारला का? अगं, जरा चर्चेत ना तरी आराम मिळू दे तिला. हा, तिला नको आता ह्याच्यात खेचूस. एनिवे, काय मग भावी आमदारीण बाई? हा, कसा झाला इंटरव्ह्यू? कळेलच तुम्हाला. हो, कुठल्या मॅगझिन मध्ये छापून येणार आहे? आता मॅगझिन मध्ये का महाराष्ट्राच्या सगळ्या वर्तमानपत्रात ते कळेलच ना. हे सगळं तू सिरियसली बोलतेस का ग? सांगितलं ना तुम्हाला, लवकरच कळेल. कर्नाळ्या यायला तुझ्या घाबरलो ना मी. घाबरून हार्ट अटॅक आला असता तर कंगाल माणसाला तुझ्यासारख्या कोण पोचणार रे? वा, म्हणजे आजकाल माणसं डेड बॉड्या पण पोसायला लागल्या म्हणायचं की. काय पण म्हणणार राग्या, मुडद्याची ऍक्टिंग लय भारी केली तू. आता कंगाल माणसं ही असलीच, म्हणजे दारुड्याची, मुडद्याची, भिकाऱ्याची कामं चांगलीच करतात. ये सारखं सारखं स्वतःला कंगाल म्हणायचं नाही. एकदा माझ्याकडे पैसा आला की नाही, तुझी चांदी करून टाकतो बघ. म्हणजे खोटं करता करता खरंच मला मुडदा बनवायचे की तुम्ही? लय पुढचा विचार करतो रे राग्या. आता काय सांगतो ते नीट ऐक. तुझी वनिता कवा बनेल, तिला एकदा फ्लॅटवर पोहोचवली की आपलं काम झालं. कळलं ना? मागची डिकी उघडी ठेवतो, पोपट्यासारखं उडून जायचं. पुन्हा बाईला थोबाड दाखवायचं नाही. अख्ख्या शहरातल्या कुठल्या पण फांदीवर ह्यो पोपट जर दिसला की नाही तर खरा मुर्दा बनविना तुझा. आता येईल ती कवा पण मुर्दा मर मुर्द्या. हो, मारताय काय त्याला? मेलाय तो. जिवंतपणे त्रास दिलाय, मेल्यावर पण त्रास देतोय. तू पण मार मार त्याच्या. काय बोलताय तुम्ही? हो, मला भीती वाटते. त्याचं काय करायचं आता? त्याला दरीत फेकून देऊया का आपण? विल्हेवाट लावायची, पण अशी तशी नाही. साफसूफ करून एकदम लावायला पाहिजे. कळलं की नाही? पाठ्य कुठला पण पुरावा राहता कामा नये. मग काय करायचं? जाळून टाकायचं? त्याची काळजी करू नको तू, ते मी बघतो. कसा आहे असलं तरी जुना मैत्र आहे माझा, आणि ते संस्कार करायला पाहिजे ना. ते भूत बनून मानगुटीवर बसल माझ्या.
मला खरं सांगा, याला तुम्हीच मारलत ना? याच्यामध्ये सगळं शूटिंग केलेलं आहे आणि कोर्टामध्ये फाशीची शिक्षा द्यायला एवढा पुरावा पुरेसा आहे. कळलं ना? गपगुमान गाडीत बस. चल बस. हेलेच्या. गाडीत बस. साहेब तुम्ही नका विचार करू एवढा. कितीही ठरवलं तरी आता तो विचार मनातून जाणार नाही वाकणीस. अहिल्या काय आता लहान बाळ नाहीये. स्वतःचा फायदा तोटा कशात आहे हे तिला कळायलाच हवं. तेच म्हणणार होतो मी. कदाचित त्यांना तिकडे फायदा दिसला असणार, म्हणूनच त्या एवढ्या भेटीगाठींमध्ये इंटरेस्ट दाखवतात. अहिल्या आणि युगंधरा सरताब्यामध्ये जे काही चाललंय त्याची माहिती आपल्याखेरीज इतर कोणालाही मिळता कामा नये. आत्याबाईंना सुद्धा. साहेब आत्याबाईंचा विषय निघालाच आहे तर विचारतो. आत्याबाईंना जानकी वहिनी साहेबांचं कॉलेजला जाणं काही फारसं पटलेलं दिसत नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, त्यांनी मला बोलावून घेतलं होतं. त्या म्हणाल्या की ॲडमिशन कॅन्सल कसं करता येईल. अच्छा, म्हणजे गोष्टी इथपर्यंत गेल्यात तर. साहेब काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही विशेष नाही. नाही, तसं काही असेल तर आपण ॲडमिशन कॅन्सल करून प्रायव्हेट ट्युशन लावूया. जानकी कॉलेजला जाणार म्हणजे जाणारच. ब्रह्मदेव खाली उतरला तरी सुद्धा माझा निर्णय बदलणार नाही वाकणेस. मग आत्याबाईंचं काय? तिला कसं समजवायचं ते मी बघेन. तुम्ही निघा. ठीक आहे साहेब, पण अहिल्या वहिनींच्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर घ्या, म्हणजे मला पुढच्या तयारीला लागायला. तुम्हाला काय वाटतं वाकणेस? अहिल्याला यात स्वतःचा काय फायदा दिसला असेल? मला वाटतंय श्रीपूरच्या निवडणुका. या तुम्ही. होय. माझी आई लहानपणीच मेली आहे असं सांगितलंय मी सगळ्यांना. यापुढे माझ्याशी कुठलाही संबंध वाढवण्याचा प्रयत्न करू नका, कारण माझा आणि तुमचा आता काहीही संबंध नाहीये. मिसेस युगंधरा सरतापे. आणखीन किती दिवस डोळ्यातनं पाणी काढणार आहेस? ज्याच्यासाठी पाणी काढतीस त्याला आहे का त्याचं काही? डोळ्यातनं पाणी वाहत म्हणून मन मोकळं तरी होत. आधी नवऱ्यासाठी पाणी काढलं आणि आता पोरासाठी पाणी काढ. विनायकला नरसिंहाने माझ्यापासून तोडला आणि आर्यनला मी. असंच म्हणायचं ना तुला? असं मी कधीच म्हटलेलं नाही आणि म्हणणारही नाही. माझ्या दुःखाचं खापर मी तुझ्या माथे कधीच फोडणार नाही, कारण माझ्या वाईट काळात तू माझी साथ दिली आहेस, मला मदत केली आहेस. काय उपयोग आहे त्या मदतीचा?
शेवटी माझ्यामुळेच आर्यन गेला की घर सोडून. असं सगळं जग म्हणतं आणि त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. शेवटी आर्यनला काय वाटतं ते महत्वाचं आहे ना. आजच्याच बाड बिस्तारा बांधतो आणि कोल्हापूरची गाडी पकडतो. असं नको करूस. तू जर का असं केलंस तर आर्यनला जे वाटतंय ते खरं होईल. विनायकला नरसिंहाने माझ्यापासून तोडलं. आर्यनला आपल्या संबंधाने आणि तुला तूच. बस झालं झालं आता. हे इमोशनल धडका देऊ नकस. सण होत नाही मला. जा गप गुमान झोप शांतपणे. माझी शांत झोप तर 11 वर्षापूर्वीच गेली. पण ज्याच्यामुळे ती गेली त्याला आता कायमचा संपवायची वेळ आली आहे. म्हणूनच म्हणते तू इथेच राहा माझ्या बरोबर. आर्यन आज ना उद्या परत नक्की ये. नरसिंहाच्या भरकटलेल्या जहाजावर शेवटचा हातोडा मारायची वेळ आता जवळ आली आहे.